पण मला असं वाटतं की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. परवाचा मोर्चा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाच्या यादी आज सर्व इथे शाखाध्यक्ष आणि सगळेच मुंबईचे, ठाण्याचे, नवी मुंबईचे अनेक जण आलेले इथे. घराघरामध्ये जा, तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत. आमचा गजानन कुठे गेला? काळे गजानन, आमच्या गजानन दे काल एक गोष्ट शोधून काढली तिकडे. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांच्या बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती 550 मतदारांची नोंदणी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर. तुझ्या इकडेच का काय? आता मला आठवत नाही, मला परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे. चला बसला असताना सही घेतली काय? काहीही सुरू आहे. आणि मला असं वाटतं हा काही पोरखेळ नाहीये. हा आमच्या सर्वांच्या आयुष्यातली प्रत्येकाची 5-5 वर्ष जात आहेत. मी नेहमी सांगत आलो, माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाहीये. या जन्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या, या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे, या महाराष्ट्राचं काही चांगलं झालं पाहिजे, याच्यासाठी म्हणून मी स्वप्न पाहतोय, तुम्ही स्वप्न पाहतात. आणि त्या स्वप्नांची जर राख रांगोळी जर समजा ही मशीन्स करणार असतील, काय उपयोग आहे निवडणुकांना? आणि म्हणून मला तुम्हाला फक्त सांगायचं आहे की परवाच्या मोर्चाला दणदणीतपणे तुम्ही याच, पण त्याच्यानंतर घराघरामध्ये जाऊन तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत. कोण मतदार आहेत, कोण उतरतायत, कोण जात आहेत. हे प्रत्येक ठिकाणी जे सगळे दुबार बिबार भरलेत, हे सगळे नष्ट केले पाहिजेत. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत. बाकीच्या ज्या काही कायदेशीर ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या चालू आहेत, ते करणं सुरूच आहे. तुम्हाला 1 तारखेला अनेक गोष्टी समजतीलच काय काय पुढे सुरू आहे ते. आणि टप्प्याटप्प्याने आपल्याला पुढे जायला लागेल. ही एक खूप मोठी लढाई आहे. ही आपल्याला सर्वांना एकत्र लढावी लागेल, महाराष्ट्राला लढावी लागेल. प्रत्येक वेळेला महाराष्ट्रानेच पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे. यावेळेला देखील पहिलं पाऊल महाराष्ट्रच टाकेल. आणि म्हणून तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने येत्या 1 तारखेला आपण दणदणीत पद्धतीने सर्वजण तिथे हजर राहाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो. मग अशी म्हटल्याप्रमाणे तिकडे बसेस सगळं किती होऊ शकणार आहे मला माहिती नाहीये, कारण शक्य नाही होणार. त्याच्यामुळे मी स्वतः लोकलने येणार आहे. मागे एकदा मी डोंबिवलीवरनं आलो होतो. जातानाच मला, मी खूप वर्ष झाली त्याला, बरेच वर्ष झाली त्याला, 3-3.5 तास लागले मला डोंबिवलीला पोहोचायला. गचा 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 चालू आहे आपलं तिकडे त्या खड्ड्यामधनं. ट्रॅफिक जॅम, तो सगळा तो तुमचा शिळफाटा. तिथे पोहोचलं की तो शिळफाटा फाट्यावरच मारतो. मग मी तिथनं येताना विचार केला, म्हटलं नाही आपण जरा ट्रेनने जाऊ आता परत. बाबा माझी काय परत आता तयारी इच्छा नाही. म्हटलं गेलो तिकडे. मग आमचे हे सगळे पत्रकार बांधव, एक गर्दी तिकडे. बरं तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं मी रेल्वेने प्रवास ह्याच्या अगोदर केलाय तो. मी जवळपास 2 वर्ष मी जे स्कूल ऑफ आर्टला जाताना मी हार्बरने जायचो. त्याच्यामुळे डबे कुठचे येतात वगैरे मला नीट माहिती होतं. मी उभा होतो, गाडी हळू झाली, मी बघितलं लेडीज डबा, महिलांचा डबा होता. हे सगळेजण ताबाताबात होते, सगळे कॅमेरे बिमेरे पत्रकार सगळे. मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं, हे सगळेजण त्या महिलांच्या डब्यात शिरले, मी मागच्या डब्यात शिरलो. मी काहीच नाही केलं, मी फक्त एवढंच केलं ना. हे सगळेजण त्या डब्यामध्ये शिरले, मी पुढच्या डब्यामध्ये. आणि मग त्या जाळ्या होत्या, जाळ्यांमधनं शूट करत बसले मला सगळे.
असो, तर मला काय सांगायचंय माझ्या पत्रकार बांधवांना समजलं असेल. 1 तारखेला विनाकारण गर्दी करू नका. तर मी 1 तारखेला तिकडे येणार आहे. रेल्वेने मी खूप अगोदरच पोहोचणार आहे तिथे. लवकर येऊन थांबणार आहे तिकडे. कुठे थांबणार ते सांगणार नाही तुम्हाला, पण अगोदर येणार. तुम्ही सगळेजण जोरदार तयारीला लागा. 1 तारखेला तर या, पण त्याच्यानंतर प्रत्येकाला घराघरामध्ये जाऊन सर्व मतदारांना आपण भेटा, त्यांच्याशी बोला, मतदार यादीमधलं नाव सगळ्यांची चेक करा आणि मग जेव्हा कधी निवडणुका होतील, जेव्हा कधी काय होतील त्यावेळेला आपण निवडणुका लढू. तोपर्यंत आज जे पाहिलंय ते घराघरापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मोर्चासाठी मी स्वतः लोकल नेणार असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. मतदार याद्या स्वच्छ करा आणि स्थानिक निवडणुका वर्षभरानं घ्या असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. 1 तारखेच्या मोर्चासाठी त्यांनी सगळ्यांना आवाहन केलेलं आहे. 1 तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, आवाज दिल्लीमध्ये गेला पाहिजे असं राज ठाकरे म्हणाले. इथे काय आग पेटली ते दिल्लीतही कळलं पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर 1 तारखेच्या मोर्चासाठी हा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. घराघरात जा आणि आवाहन करा. देशात प्रामाणिक मतदारांचा अपमान सुरू आहे असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. जगामध्ये ईव्हीएम कुठेच नाही, सगळीकडे बॅलेट पेपरवर निवडणूक होते असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलं. नवी मुंबई पालिका आयुक्तांच्या बंगल्यावर 550 मतदार दाखवलेत असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. एका मतदाराचा पत्ता हा शौचालयाचा देण्यात आलेला आहे. लोक आपल्याला मतदान करतात, पण ईव्हीएमच्या भानगडीमुळे आपला पराभव होतो असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. त्यासाठीच 1 तारखेचा मोर्चा आहे असंही राज ठाकरे यांनी म्हटलं. मतदार याद्या स्वच्छ करा, स्थानिक निवडणुका वर्षभरानं घ्या असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय. तर इथे पेटलेली आग दिल्लीपर्यंत कळू द्या असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आज ईव्हीएम मध्ये मतचोरी कशी होते याचा डेमो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. तर ईव्हीएम मध्ये कसा गोंधळ होतो ते अमित उपाध्याय आणि अक्षित पटेल या दोघांनी या ठिकाणी सादर केलेला आहे.